आई डोंगरामंदी. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी दीपेश तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. ॲक्च्युली हा ब्लॉग मला शूट करायचा नव्हता. हा एकदम रॅन्डम ब्लॉग आहे, कारण ह्याचा मिनी ब्लॉग मी शूट केला ऑलरेडी. कारण माझा घसा बसलेला आहे, त्याच्यामुळे मग मला असं विचार केला मी की जास्त बोलायला आपल्या जमणार नाही, त्याच्यामुळे मग आपण स्किप करून छोटा ब्लॉग करूया. पण मला तिकडे जाऊन मोह आवरला नाही, कारण एवढे सुंदर सुंदर डान्स परफॉर्मन्स झाले आणि बाकीच्या गोष्टी तुम्ही बघालच ब्लॉगमध्ये पुढे. सो बघूया पुढे काय काय घडते. तर आज आहे आमच्या भेंडखळ गावची ठाणकेश्वराची यात्रा. तर त्या निमित्ताने किरण दादा आणि बाकीचे जे नवरात्र उत्सव मंडळ आहे त्यांनी नृत्य आविष्काराचा कार्यक्रम आपल्या सगळ्या ग्रामस्थांसाठी ठेवलेला आहे. तर त्यानिमित्ताने आज आमच्या भेंडखळ गावच्या विठ्ठल मंदिराजवळ हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. तर या बाबतीतचाच हा ब्लॉग असणार आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला महाराष्ट्रामधले जेवढे नृत्य प्रकार आहेत ते सगळे बघायला मिळणार आहेत आणि स्टेप आर्ट डान्स अकॅडमी प्रस्तुत हा सगळा कार्यक्रम असणार आहे. आणि त्याचबरोबर गाण्यांची मैफिलसुद्धा तुम्हाला ऐकायला मिळेल. सो सगळ्यांनी नक्की व्हिडिओ आपली शॉर्टपर्यंत बघा. कॉपीराईटच्या कारणामुळे मी काही गाणी म्यूटसुद्धा करू शकतो किंवा टाकू पण शकत नाही, कारण आपल्या चॅनलला कॉपीराईट येऊ शकतं. त्यामुळे जेवढं टाकता येईल तेवढं टाकण्याचा मी प्रयत्न करतोय. सो चला जाऊया आता मंदिराजवळ. राजेश्वर छत्रपतींना या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा केला जाईल. मूर्तिकाचे पावित्र्य तव राखिले, स्वराज्य स्वप्न तव साकारिले, गर्जुनिया केला हिंदुत्सव साजरा. शिवराया तुझा मानाचा मुजरा, शिवराया तुझा मानाचा मुजरा. मी विनंती करतो या दीप प्रज्वलना करिता. बोला गणपती बाप्पा, मंगल मूर्ती, ठाणकेश्वर महाराज की. सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण अगदी व्यासपीठाच्या दिशेने येऊन विराजमान व्हायचं आहे. पडता पावले सजूनाची शोभा वाड्याच्या या कार्यक्रमाची आणि अर्थात त्या मान्यवरांची चरण कमल या व्यासपीठाच्या दिशेने येत असतात. असे म्हटलं जातं की साधू संत येती घरा, तुमची दिवाळी दसरा. आणि दिवाळी दसरा प्रमाणे हे संपूर्ण आज साधू संत मान्यवर आमच्या विनंतीला मान देऊन आज आपण उपस्थित झाला. त्या शुभासने तथा किरण घरत त्यांच्या शुभासने नक्कीच दीपेश भोरेचा सन्मान केला. जरा जोरदार टाळ्या दीपेशसाठी जरा जोरदार टाळ्या होत्या सर्व. आज एवढे वर्ष होताना एक आपल्याला एक सर्वांना एक आठवण येते की या कार्यक्रमानिमित्त यात्रेच्या कार्यक्रमात नेहमी ह्या गावात एक ऐतिहासिक नाटक नेहमी होतं किंवा सामाजिक सुद्धा नाटक होत असतं. हे नाटकं काही कालानंतर अतिशय बंद झालेले आहेत. आज मी ह्या ग्रुपमध्ये अनेक ट्रेकर आहेत, अनेक कलाकार आहेत आणि खरोखर अभ्यासू कलाकार आहेत. ते खरोखर पुढे आलेले दिसत नाहीत. फक्त हे कार्यक्रम आयोजित करतात, पण त्यांच्या अंगात सर्व प्रकारचे गुण आहेत. खरोखर त्या सर्वांचं पहिलं सर्वप्रथम मी त्यांना धन्यवाद देतो. आणि ह्याच्या पुढचा कुठलाही कार्यक्रम पुढच्या वर्षी होईल तो अतिशय सुंदर आणि ह्याच्यापेक्षा जास्तीचा कसा होईल त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. आर्थिक सहकार्य आम्ही जे आहोत
व्यासपीठावर जी लोक आहेत तर नक्की व्यासपीठासाठी किंवा तुमच्या कार्यक्रमासाठी खर्च करतील एवढी मी ग्वाही करतो. बरेच वर्ष आहे ना आपल्याकडे सगळे आपले जे यंग आहेत माझे पप्पा वगैरे आहेत ते सगळे पालखी वगैरे किती उत्सवात करायचे. आपण तर आता काहीच करत नाही. तर त्या दिवशी आता आपल्या गावात सप्ताह होतो तेव्हा आता किरण दादांनीच काहीतरी पहिली व्हिडिओ काढले तेव्हा आपल्याला अर्थ समजलं की सप्ताह हा आपल्या गावात का बसतो. तेव्हा आम्ही जेव्हा व्हिडिओ बघितली तेव्हा आपण सगळ्या छोट्या पोरांना सांगू शकतो की गावातलं आपलं काय प्रॉब्लेम होता त्याच्यावर आपण काय निघलो आणि नंतर आपण आता कशा व्यवस्थित आहोत. आणि हे जे आता पालखी यात्रा वगैरे आहेत आपण नुसते फक्त असा धिंगाणा वगैरे करून नाही चालणार. आपण देवाची कशी सेवा करू आपण कसं यंग पिढी असं कशी पुढे घेऊ आपल्याला कसं माहिती पडेल ह्याच्याबद्दल विचार करून पुढे चालायला पाहिजे असं मला वाटतं. आणि आम्ही पण यंग आहोत तर मी किरणदाला पण बोललो की काही लागलं तर आपण आहोतच. गावात नेहमी सहकार्य आपलं असेल आणि आपली गावातली पोरं आणि कसं सगळे शिकतील याच्याकडे आपण लक्ष देऊ. आणि आजचा जो कार्यक्रम आहे तो तर मी फर्स्ट टाईम आलो आहे आणि नक्कीच चांगला होईल. धन्यवाद. कोकणामध्ये आगरी कोळी आणि काळी समाजामध्ये येणारा गणपती बाप्पाचा सण कसा असतो त्याची तयारी कशी केली जाते पाहूया. शेपा डान्स अकॅडमीचं पहिलं पुष्प गणपती बाप्पांना आपण समर्पित करूया. हो गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती. चतुर्थीचा गणपती आयलाय घरा, गणपती आयलाय घरा, आता पूजेची तयारी करा. माझ्या गणपती राया गजानना करतो चरणी तुझे वंदना. गणपती राया गजानना करतो चरणी तुझे वंदना. तुम्ही दिल में अपने बदलों की पर छेड़ के देखो तुम मुझको, मैं तुमको नहीं छोड़ूंगी, मैं तुमको नहीं छोड़ूंगी, तुमको नहीं छोड़ूंगी.
सण शिमग्याचा आला हो, शिमग्याचा आला. सण शिमग्याचा आला हो, शिमग्याचा आला. रे चला हवली भवती नाचा हो, हवली भवती नाचा. चंदन घातीला सुतारानी हो, घातीला सुतारानी. वंदे पारिले बंधवानी हो, पारिले बंधवानी. रे खांदा माराय माऊलीला हो, माराय माऊलीला. मी निघालो, तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया, तुम्ही येता का. वाट सिद्धी शिर्डीची भक्तांनी सारी, भगवे झेंडे फडकती त्या हो अंबरी. कशी दिसते मी, सांगा ना कशी दिसते मी या नऊवारी साडीत. सांगा ना कशी दिसते मी या नऊवारी साडीत. सांगा ना कशी दिसते मी या नऊवारी साडीत. मंडळी, महाराष्ट्राची लावणी जेव्हा चापून चोपून मंचावर असते तेव्हा आवाज कसा पाहिजे मंडळी? ये बा पिंट्या, मी दिसते का? मी दिसते का? पिंट्या स्वतःलाच घेतोय व्हिडिओ मध्ये. मी दिसते का? दिसते. आज काय पिंट्या झोपत नसतो. पिंट्याच्या स्वप्नात नुसती माया शिंदे. अगं बाय माझा पिंट्या. पिंट्या मला चष्म्यात न बघतोय. नाद करते काय? महिला मंडळ, मी दिसते का? शिट्टी येते का? शिट्टी भाऊजी पाहिलं का? मला असं वाटतं महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित आहेत म्हणून शिट्ट्या कमी येतात का? काय वाटतं महिला मंडळ? घरून सांगितलं एकदम दम देऊन, शिट्टी वाजवली तर बघाच. एकच आपलं झुकेगा नाही साला. एकदा जोरदार दादासाठी टाळ्या होऊन जाऊ दे. ये बात तरीही टाळ्या कमी. महिला मंडळ तुमच्या स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. स्वतःसाठी थोडं जास्त आलं ना. आज शिट्टी येते का? शिट्टी येते का? नाही भाऊजी. भाऊजी म्हणतात काय अरे मलाच बघते काय. अहो शिट्टी येते का? नाही. मला माहिती होतं इकडे लाजाळू भाऊजी बसले, पण खास तुमच्यासाठी फोन आला. तोंड लपवा.
तुमच्यासाठी आणि तुमच्या स्माइलसाठी माझ्याकडून शिट्टी. केवढी शांतता आहे. आणि आवाज आला आणि शिट्टी एकदम भारी वाजली. मग काय मला घरी मटण खायला नेणार आहे का? हाय का नाही? आधी विचारलेलं बरं. खास तुमच्यासाठी भाऊजी, तोंड लपू नका ना. इकडं बघा ना माझ्याकडं. खास भाऊजींसाठी मला पण घ्या आणि भाऊजींना पण. ये वात. ये वात. छुटेगा नहीं साला. सर्वांचे दोन्ही हात वरती. विठुरामाचा गजर. गवळ्याच्या पोरींनो जरा मटकी सांभाळा. आला रे आला गोविंदा आला. गवळ्याच्या पोरींनो जरा मटकी सांभाळा. टेन्शन नाही लेता ये बंदा. किती पण उंचावर बांधा. टेन्शन नाही लेता ये बंदा. किती पण उंचावर बांधा. येणार करायचा नाही औंधा. आला 10 थरांचा गोविंदा. गुरुचरण सरोज रज निज मनो मुकुरु सुधारी. बरनौर भुवर विमल जसु जो गायक फलचारी. या बसा राजे खुशी घ्या सबुरीन विडा का घाई अशी.
मुंबई कोळ्यानं भरली येसावा दांडा माहुल वरळी अर्धी मुंबई कोळ्यानं भरली लाल टोपी ही लाल टोपी लाल रुमाल वाल्यांची खरी मुंबई हाय आगरी कोळ्यांची कीर्ती गाजतय गो गाजतय गो गाजतय गो कीर्ती गाजतय गो या उरण तालुक्यात कीर्ती गाजतय गो या उरण तालुक्यात या भेंडखल गावात माझा विठोबा नांदत या भेंडखल गावात माझा विठोबा नांदत. थँक्यू. खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतोय. आजच्या कार्यक्रमाची सांगता झाली आहे. आणि निर्माता या कार्यक्रमाचा सूर्यराव आणि गायक हितेश कडू यांचा या ठिकाणी सन्मान होतोय मंडळाच्या वतीनं. चला मित्रांनो, आपला आजचा कार्यक्रम तर संपलेला आहे. खूप जास्त मजा आली आणि रात्रीचे आता 1:30 काहीतरी झाले असतील. खूप जास्त वाजले कारण कार्यक्रमच उशिरा सुरू झाला होता.